डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन शोधत आहे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी उत्साही महिला शिक्षिका। जर तुम्हाला मुलांशी इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधता येत असेल आणि शिकवण्याची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठीच। समाधानकारक मानधन देण्यात येईल। त्वरित संपर्क साधा 7020046690। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिट, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिट आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिट अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग। हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनले। महागाई, बेरोजगारी आणि केंद्र सरकारच्या विविध धोरणांविरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने देशव्यापी आंदोलन छेडण्यात आले आहे। त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक 12 मे रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर धरणे आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। बहुजन मुक्ती पार्टीने देशातील 625 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्यात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे। यामध्ये वाढती महागाई, बेरोजगारी, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वाढणारी वीज बिले, घरगुती आणि व्यावसायिक गॅसचे वाढते दर तसेच पेट्रोल डिझेल दरवाढ या मुद्द्यांवर सरकारला लक्ष करण्यात आले आहे। आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून बहुजन समाजावर याचा सर्वाधिक परिणाम होत आहे। स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांवर अवाजवी वीज बिलांचा बोजा टाकला जात असल्याचा आरोपही या प्रसंगी करण्यात आला। धरणे आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनामार्फत केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले। या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। पोलीस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले। विधानसभेमध्ये फडणवीस साहेब देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं म्हणतात की स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही, पण एक मिनिट सक्ती केली जाणार नाही। परंतु महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांना जे शिकलेले नाहीत, सुशिक्षित नाहीत, बेरोजगार असतील, अज्ञानी असतील त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात त्यांना स्मार्ट मीटर बसवण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे आणि या स्मार्ट मीटरचे बरेच धोके निर्माण झालेले आहेत किंवा त्याच्या माध्यमातून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बिल येत आहे। एक तर व्हिडिओ असं व्हायरल झालेला आहे की स्मार्ट मीटरला कुठलंही इलेक्ट्रिक सप्लाय नसताना ती बटन फक्त चालू केल्यानंतर मीटर रिडिंग चालू झालेली आहे। तर अशा परिस्थितीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये जसं सरकार घोटाळा करून निवडून आलेली आहे तसंच या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेची पिळवणूक करत आहे, त्यांना जाणीवपूर्वक जबरदस्ती त्यांची लूट करत आहे। त्याच्याविरोधात वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी, सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।